जानूलाच विचारते ना, तुला तरी पटतं का बाई सांग? तुझा नवरा सतत तुला घालून पाडून बोलायला लागला तर ते बरं दिसतं का? हे बघ, तू मेहरबानी कर, तिला सोड, तिच्या पाठी नको लागू आता. मागे काय लागू नकोस. अहो लेक आहे ती माझी, आणि माझी दुःख मी तिला नाही सांगणार तर आणखीन कोणाला सांगणार? शेवटी लेकच असते आईसाठी, कळलं ना? मुलगा काही कामाचा नाही. त्यांच्या बायका आल्या ना की आईला घराबाहेर काढायला हे मोकळे. असंच जर तुला वाटत असेल तर कशाला ते पारायण बिरायण करतेस? काही करू नकोस. अहो आई आहे ना मी, आईच्या आतड्याला कुठे लाज असते? पोरग कसंही वागलं ना तरी आईची माया काही कमी होत नाही. कला हे सगळं बोलणं तुझ्या तोंडी नाही शोभत आहे. नको शोभू देत. तेच तर सगळं बोलायचंय ना मला जानूशी. मला सांगा, तिला घरी यायचं होतं तर मग मला घराबाहेर काढायची काय गरज होती? मी काही तिला घरात घेतली नसती का? अगं पण तूच म्हणत होतीस ना तिला घरात घेणार नाही म्हणून. अहो ते फक्त बोलण्यापुरतं हो. खरंच मी तसं करणार होती का असं वाटतं तुम्हाला? हो, म्हणजे मला तरी खरंच तसं वाटत होतं. काय हो, हो इतकी वर्ष संसार केलात तुम्ही माझ्या बरोबर, हेच समजलात का मला तुम्ही? असं केलं असतं का मी त्या दोन जीवांच्या बाईला? आता तिचं चुकलं असं मला वाटलं होतं आणि तुम्हालाही तसंच वाटलं होतं. हा, आता तुमची आणि माझी राग व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे, मान्य आहे मला. माझा आवाज थोडासा मोठा आहे, पण म्हणून काय लगेच मी लेकीला घराबाहेर काढेन काय? अहो मी पण लेकच आहे कुणाची तरी. हा, आता मला माहेरचं काही सुख नाहीये, पण म्हणून काय माझ्या मुलीचं माहेरचं सुख मी हिरावून घेऊ का? पारायण करणार आहेस ना तू? हो हो, करणारच आहे. तुम्हाला काय त्याचं? अगं कर मग. अगं बाई हो का? नक्की ना? म्हणजे तेवढीच घरात शांतता राहील ना. कर. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. हभप श्री दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी व श्री साई सुमनांजली. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्व साक्षी गौरी कुमारा. काय हो, तुम्ही जानूशी काही बोललायत का? म्हणजे मी तिचं माहेर तोडीन असं जे काही बोलले होते ते काही तुम्ही म्हणालायत का तिला? पोथी वाचतेस ना? हो हो. हे अचिंत्या लंबोदरा पाहिमा श्री गणपते. हे शारदे वाग्विलासिनी तू शब्द सृष्टीची स्वामिनी. नाही, तुम्ही काय तसं जानूला सांगणार नाही म्हणा. म्हणजे माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण उगीच आपला तिचा गैरसमज नको ना व्हायला. व्यवहार चालती जगताचे तू ग्रंथकाराची देवता. तू भूषण देशाचे सर्वथा. नाही, जानू तशी शहाणी आहे म्हणा. तिला माहितीये तिची आई कशी आहे. ती काही उगाच आपला गैरसमज वगैरे काही करून घ्यायची नाही. तू शब्द सृष्टींची स्वामिनी. तुझे अस्तित्व. अगं खिडकी उघडीच राहिली, वाटतं मांजर फुटतील. काय रे, काय बघतोयस? डोडो. डोडो? अगं तुला मध्ये म्हणाला नव्हतं का मी, तो मॉरिशसला सापडायचा पक्षी. हा हा, तो बघ ना, कसला गोड आहे ना. ए खरंच रे? हा इंडियात नसतो ना? नाही. पण मग फक्त मॉरिशस मध्येच आहे? आता तिथे नसतो. मग कुठे असतो? आता फक्त स्वर्गात. म्हणजे पृथ्वीवरून एक्सटिंक्ट झाला, पूर्ण नष्ट. कशामुळे? कशामुळे काय, माणसामुळे. अगं ह्याच्याच वरून तर ती इंग्रजीतली म्हण पडली, डेड लाईक डोडो. म्हणजे पूर्ण संपला अशा दृष्टीने वापरतात ही म्हण. बापरे, हे किती भयंकर आहे. अरे
आता ना हा पक्षी फक्त टी शर्ट्स वरती प्रिंटेड चित्र असतात ना तसा, किंवा एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये शो पीस म्हणून, किंवा एखादी प्रतिकृती म्हणून बघायला मिळतो. पण हे सगळं हा पक्षी नष्ट झाल्यानंतर. त्यापेक्षा त्याचं संवर्धन केलं असतं तर जास्त बरं झालं असतं ना. निदान बघायला तरी मिळालं असतं. तेच तर ना, जानवी, माणसानं शिकार का केली? ती मांसासाठी, कातड्यासाठी. पण ही शिकार करत असताना पृथ्वी तलावरची प्राण्यांची एक एक जात आपण नष्ट करत चाललेलो आहोत ह्याची जाणीवच नव्हती कोणाला. विचार कर ना, काय भयानक असेल नाही असं जग. फक्त माणसं आणि कॉन्क्रीटचं जंगल. बापरे, मला तर कल्पनाच करवत नाहीये. जानवी, हे सगळे प्राणी पक्षी काही काळानंतर ना फक्त आपल्याला पाठ्यपुस्तकात दिसणार आहेत. नको नको रे, असं नको व्हायला. अगं, त्यासाठी तर आता आपल्या पिढीने प्रयत्न करायला हवेत. नाहीतर आपला मोर असं नको व्हायला की पुढच्या काही वर्षांनंतर तो फक्त पाठ्यपुस्तकातच दिसतोय. हो ना रे श्री. पण श्री, तू जे करतोस ना त्याचा मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे खरंच प्रत्येकाने जंगलं आणि झाडं वाचवली पाहिजेत. काय ग, तुला काही त्रास होतोय का? नाही नाही, फक्त पाठ आणि कंबर जरा अवघडल्यासारखी झाली आहे. आम्ही डॉक्टरांना नाही नाही, अरे मी बोलले डॉक्टरांशी. डॉक्टर म्हणाले काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, बाळाची वाढ होते ना, फक्त काळजी घ्या जरा, असं म्हणाले. पण म्हणजे नेहमीचीच काळजी ना? पोटावर झोपू नका, पाठीवर झोपा किंवा डाव्या कुशीवर झोपा वगैरे वगैरे. सावकाश. हो हो. रोन्या, निघालास? हो. अरे जरा या थांबला असतास ना. कशाला? कशाला असं नाही, पण नाही, नको मम्मी, निघतो. अरे जरा विचारायचं होतं. हो का? मग लवकर विचार ना जरा. काय माझी बस गेली ना तर परत पाऊण तास बस नाहीये मला. मग जाऊ दे. ठीक आहे, मग निघतो मी. अरे एवढं काय रे रोन्या, आता 5 मिनिटं पण येणार नाही काढणार का तू माझ्यासाठी? अगं तसं नाही, काही काम असेल तर बोल, पण उगाच टाइमपास करायला वेळ नाहीये माझ्याकडे. आता हा टाइमपास झाला काय तुझ्यासाठी? सुनीता प्लीज या, आपण बोललो या सगळ्याविषयी. मी माझ्या घरच्यांना काय सांगू? कशाबद्दल? माझ्या लग्नाबद्दल. हे मी काय सांगणार? मग कोण सांगणार? तुला जे सांगायचं ते सांगितलंय मी सुनीता. आपलं नाही जमणार यापुढे. मला नाही असं वाटत. तुला काय वाटतं ना याच्याशी मला काही घेणं देणंच नाही. कारण तुला जे वाटत होतं ना त्या दिवशी तू ते केलंस. माझ्या ताईच्या सासरी येण्याचा जो आगाऊपणा केलास ना तेव्हाच माझ्यासाठी आपल्यातलं सगळं संपलं होतं. तुझ्या या अशा वागण्यामुळे बाबांना किती मनस्ताप झाला माहितीये का तुला? ताईला तिच्या सासरच्यांसमोर बोलणी खावी लागली. तिचा किती अपमान झाला याची कल्पना तरी आहे का तुला? चुकलं माझं, मी कबूल करते ना. अगं आत्ता कबूल करून ते सगळं भरून येणार आहे का सुनीता? तसं नाही, पण तू कॉल केला होतास त्या दिवशी म्हणला होतास ना. काय? की माझ्या आईला तू लाईनीवर आणू शकतेस का म्हणून. मग त्याचं काय? तू तसं म्हणलास. ठीक आहे, चुकलं माझं, सॉरी. अरे तसं नाहीये. ते बरं लक्षात राहिलं ग तुझ्या? आणि त्याच्या आधी मी जे काही बोललो ते लक्षात नाहीये का? सुनीता, आपलं जमणार नाही. आपल्या लग्नाआधीच माझ्या ताईला आणि माझ्या बाबांना इतका त्रास होतोय तर आपल्या लग्नानंतर किती होईल याचा विचार केलायस का तू कधी? आणि तसंही ना माझी ताई ऑलरेडी माझ्यामुळे खूप सफर झाली आहे. मला तिला अजून त्रास नाही द्यायचा. तुला मी शेवटचं सांगतोय की आपल्यात इथून पुढे तसं काही नसणार आहे. उरला प्रश्न तुझ्या लग्नाचा. हे बघ, तुझे आई वडील जर तुझ्यासाठी मुलगा बघत असतील ना तर तूही त्याचा सिरियसली विचार कर.
उगाच माझ्यावर अवलंबून नको राहूस. आपण फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आणि तेही जर तुला नको असेल तर सांग तसं. मित्रही नको राहू. झालं का अजून काही आहे? बस चुकेल माझी, मी निघतो. काय झालं श्री? नाही काय नाही. ए जान्हवी, 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 डाव्या कुशीवर जा. वळ त्या कुशीवर जा. डाव्या कुशीवर जा. ए जान्हवी, पाठीवर झोप. पाठीवर झोप. पाठीवर झोप.
श्री, अरे एवढ्या रात्री काय करतोयस? का जागा आहेस अजून? तहान लागली होती का? अरे मग तुमच्या खोलीत ठेवलंय की पाणी? अगं ते संपलं म्हणून. बर, उद्यापासून ना 2 जग भरून पाणी ठेवेन तुमच्याकडे. आणि तू का जागी आहेस अजून? तू काय करतेस? अरे जाग आली मध्येच आणि आठवलं की मटकी भिजत घातली आहे, ती उपसून ठेवायला पाहिजे ना. उपसून अशी बांधून ठेवली ना की मस्त मोड येतात त्याला. थांब, आलेच. श्री, अरे कसला विचार करतोस एवढा? नाही, काय नाही. काय झालं सांग बरं. अगं खरंच काय नाही, काय नाही. खरं सांग, काय झालंय? खरं सांगू? तू सांगणार नाही ना कोणाला? नाही. आई, मला भीती वाटते. भीती? कशाची? जान्हवीची. काय? जान्हवीची? जान्हवीची म्हणजे जान्हवीची भीती नाही, तिच्या शेजारी झोपण्याची भीती वाटते. का? अगं मला असं सारखं वाटत राहतं की माझा हात पटकन तिच्या पोटावर पडेल की काय, किंवा माझी लाथ लागेल की काय, मी लोळलो आणि माझा धक्का लागून ती खाली पडली तर काय वगैरे. आणि ना मला अशी सतत वाईट वाईट स्वप्न पडतायत अगं. इनफॅक्ट मला आत्ताच स्वप्न पडलं होतं की माझा जान्हवीला धक्का लागला आणि ती खाली पडली आणि तिच्या. पुरे पुरे बास. आई, मला ना खूप टेन्शन येतं ग, आणि मग मला झोप नाही लागत. सतत काहीतरी विचित्र स्वप्न पडत राहतात. तुला एक गंमत सांगू? इंदू जेव्हा प्रेग्नंट होती ना अमृतच्या वेळेला, तेव्हा उमाकांत भाऊजींना पण असंच व्हायचं. खूप भीती वाटायची अरे त्यांना. आई, जान्हवीची डिलिव्हरी होईपर्यंत तू आमच्या खोलीत झोपशील? आपण काय करूया, आईंशी बोलूया आणि मग ठरवूया. आई, पण तू. नको काळजी करूस. मी म्हंटल ना, आईंशी बोलूया आणि ठरवूया. आणि खरंच असं काही होत नाही. जा, खूप उशीर झालाय, झोप आता जाऊन. गुड नाईट. चहा. आज तुझा नंबर का? पण तुम्ही बाहेर का येत नाही? वहिनीने सांगितलं नाही वाटतं तुला? नाही, वहिनीने सांगितलं पण मला नीटसं कळलं नाही. काय कळलं नाही तुला? नेमकं काय झालंय ते. तुलाही असंच वाटतंय की मला माणसं टिकवता येत नाहीत? कोण म्हणाल तसं? त्याच्यावर तू तुझं मत ठरवणार आहेस का? नाही, तसं नाही वंस. मग सांग मला, तुला काय वाटतंय? नाही, मला नाही वाटत तसं. म्हणजे तुमचं ना आत बाहेर असं काही नसतं, सगळं कसं रोखठोक असतं. तुमच्या बाजूने तुम्ही बरोबर वागता असं वाटतं मला. तुला तसं वाटतं ना? हो, खरंच. अमृतची शपथ. शपथ वगैरे घ्यायची गरज नाहीये ग, माझा विश्वास आहे तुझ्यावर. वंस, भाऊजी काही बोलले का? त्याला पण असंच वाटत असणार, पण तो नाही बोललेला मला. मग श्री बोललाय मला. श्री? श्री असं कसं बोलू शकतो? नाही नाही वंस, तो ना किती वेगळं बोलला असेल. म्हणजे तुमच्यावर केवढा जीव आहे हो त्याचा. मला मान्य आहे, माझ्यावर जीव आहे त्याचा, पण मी खूप फटकळ आहे, तोडून वागते मी असं वाटतं त्याला. नाही, तरी पण तो असं डायरेक्ट नाही हो बोलणार. नाहीच बोललेला तो, इनडिरेक्टलीच बोललाय मला. ड्रायव्हरच्या आडून ऐकवत होता सगळं मला.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजले? 7:30. 7:30. हो 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 मला निघायचंय, मला निघायला हवं आता. हो. आधी मला सांग, तू खालती का झोपलास? मी सांगतो. मी आलोच, मी सांगतो. श-